नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरला आपण महाविद्यालयाची ओळख, त्याचप्रमाणे आपल्या अभ्यासक्रमाची ओळख याविषयी माहिती घेतली. आज आपण या अभ्यासक्रमामधील पेपर नंबर 1 ऑटोमोटिव्ह इंजिन टेक्नॉलॉजी याविषयीची माहिती घेणार आहोत. या विषयामध्ये वर्षभरामध्ये आपल्याला कोणता कोणता अभ्यासक्रम शिकवायचा आहे याबद्दलची माहिती आपण या आजच्या लेक्चरच्या निमित्ताने घेणार आहोत. पेपर 1 ऑटोमोटिव्ह इंजिन टेक्नॉलॉजी या विषयामध्ये एकूण 9 लेसन किंवा धडे आहेत. त्याच्यामध्ये कार्यशाळा परिसर व कार्यसंस्कृती, दुसरा लेसन आहे ऑटोमोबाईलचा इतिहास व ऑटोमोबाईल क्षेत्राची वाढ, तिसरा लेसन आहे आयसी इंजिनची रचना व कार्यपद्धती, चौथा लेसन आहे ऑटोमोटिव्ह इंजिन पार्ट्स म्हणजे इंजिनचे भाग, पाचवा लेसन आहे झडप व झडप यंत्रणा, त्याला इंग्रजीमध्ये वॉल्व अँड वॉल्व मेकॅनिझम असं म्हणतात. सहावा लेसन आहे शीतलन पद्धती, त्याला इंग्रजीमध्ये कूलिंग सिस्टीम म्हणतात. सातवा लेसन आहे वंगण पद्धती, त्याला इंग्रजीमध्ये लुब्रिकेशन सिस्टीम म्हणतात. आठवा लेसन आहे पेट्रोल इंधन पुरवठा पद्धती, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात पेट्रोल फ्युएल सप्लाय सिस्टीम. आणि डिझेल इंधन पुरवठा पद्धती, त्यास इंग्रजीमध्ये डिझेल इंजिन फ्युएल सप्लाय सिस्टीम असं म्हणतात. तर अशा प्रकारे वर्षभरामध्ये या पेपरमध्ये आपल्याला 1 ते 9 या लेसनचा अभ्यास करावायचा आहे. आता या निमित्ताने आपण प्रत्येक लेसनमध्ये काय शिकणार आहोत त्याची आपण अगोदर ओळख करून घेणार आहोत. पहिला जो लेसन आहे की कार्यशाळा परिसर आणि कार्यसंस्कृती. आता यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑटोमोबाईलची फॅक्टरी असेल किंवा कारखाना असेल तर या कारखान्यामध्ये किंवा या फॅक्टरीमध्ये कोणत्या कोणत्या सुविधा असाव्यात किंवा त्याची रचना कशा प्रकारची केलेली असते. या कंपनीमध्ये अनेक संख्येने कामगार काम करत असतात. त्यांच्यामध्ये एकवाक्यता येण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये शिस्त आणण्यासाठी कोणते कोणते नियम बनवलेले असतात. जर शिस्तीचं उल्लंघन केलं तर त्याच्या विरुद्ध कोणत्या प्रकारची कारवाई होऊ शकते या प्रकारची माहिती आपल्याला या लेसन नंबर 1 मध्ये घ्यायची आहे. सर्वात प्रथम कार्यशाळा म्हणजे काय असते तर अनेक प्रकारच्या वस्तू, हत्यारे, उपकरणे किंवा यंत्रे, वाहने इत्यादी बनवण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे कारखाने असतात आणि त्या कारखान्याला आपण फॅक्टरी किंवा निर्माणशाळा असं म्हणतो. तर अशा प्रकारे या कार्यशाळेची आखणी कशा प्रकारची केलेली असते, त्याचप्रमाणे त्या कारखान्यामध्ये काम करत असताना सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणा कसा वाटेल अशा प्रकारची रचना या कारखान्याची केलेली असते. त्याचप्रमाणे त्या कारखान्यामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या अंगी कोणते गुण असावेत, त्याचप्रमाणे त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारच्या शिस्तीचं पालन केले पाहिजे या प्रकारची माहिती आपल्याला या लेसनच्या निमित्ताने घ्यावायची आहे. तसेच कारखान्यामध्ये अनेक मशिनरीवरती काम करण्याची प्रक्रिया चालू असते किंवा चाललेली असते. आणि मग अशा वेळी
या मशिनरी सोबत काम करत असताना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये याची त्या ठिकाणी काळजी घेण्यात येते. परंतु या मशिनरीवरती काम करत असताना बऱ्याच वेळा अपघात घडतात. मग ह्या कार्यशाळेत अपघात होण्याची कोणती कोणती कारणे आहेत? मग ती कारणे मानवी चुकांमुळे सुद्धा काही वेळेस अपघात होत असतात, किंवा तांत्रिक अज्ञानामुळे किंवा त्या मशीनची टेक्निकल माहिती नसल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी अपघात होत असतात. तर त्याची कारणं कोणती कोणती आहेत त्याची पण माहिती आपण याच लेसनच्या निमित्ताने घेणार आहोत. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या नियमांचे सुद्धा एक सर्वसाधारण नियम त्या ठिकाणी केलेले असतात. मग हे नियम कोणत्या प्रकारचे आहेत? तसेच यंत्रावर काम करत असताना कोणते नियम पाळावायचे असतात? तसेच हत्यारे किंवा अवजारे वापरताना कोणते नियम पाळावायचे असतात? याची पण माहिती आपल्याला या लेसन मध्ये घ्यावायची आहे. सॉरी. कारखान्यामध्ये काम करत असताना कर्मचाऱ्यांचं आरोग्य ही फार महत्वाचं असतं, आणि ते आरोग्य चांगलं असेल, निरोगी असेल तरच तो उत्साहानं काम करेल आणि कारखान्याच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी वाढ होईल. यासाठी त्या कारखान्यामध्ये कामगारांसाठी आरोग्यविषयक कोणत्या सुविधा असाव्यात? मग स्वच्छता असेल, प्रकाश असेल, पिण्याचे पाणी असेल, धूळ निवारण असेल, त्याचप्रमाणे टॉयलेट्स असतील, बाथरूम असतील, विश्रांतीगृह असतील, भोजनगृह असतील, याची पण माहिती आपल्याला या लेसन मध्ये घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा काम करत असताना अचानक त्या ठिकाणी अपघात घडून येतो. अपघात हा ठरवून होत नाही, तो अचानक घडून येतो. मग अशा वेळी त्या कर्मचाऱ्यावरती दवाखान्यात नेण्यापूर्वी प्रथमोपचार करणं गरजेचं असतं. कारण बऱ्याच वेळा त्या कर्मचाऱ्याला जर वेळेत वैद्यकीय मदत नाही मिळाली तर मात्र त्या कर्मचाऱ्याचं आरोग्य किंवा जीवन हे धोक्यात येऊ शकतं. आणि त्यासाठी अपघात घडल्या प्रथमोपचार कशा प्रकारे केला पाहिजे याचं एक ट्रेनिंग त्या कर्मचाऱ्यांना दिलेलं असतं. ते कशा प्रकारचं असतं त्याची पण माहिती आपण या लेसन मध्ये घेणार आहोत. त्याचप्रमाणे प्रथमोपचार करत असताना जी प्रथमोपचार पेटी असते त्यामध्ये कोणतं साहित्य असणं गरजेचं आहे त्याची पण माहिती आपण या लेसन मध्ये घेणार आहोत. त्याचप्रमाणे आता नवीन जी एक टेक्निक आलेलं आहे त्याला 5S टेक्निक असं म्हणतात. यामध्ये उत्पादित संस्थेमधील सर्व प्रकारचा दर्जा कायम राखण्याच्या कलेला संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन असं म्हणतात. आणि ही संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाची अनेक माध्यम आहेत, त्यापैकी एक 5S हे एक माध्यम आहे. 5S ही संकल्पना जपानमधील हिरोसुकी हिरानो यांनी मांडली आणि 5 जपानी शब्द आहेत. आणि हे 5S चे टेक्निक आहे. हे 5S म्हणजे त्याच्यामध्ये एक सेरी, सिटॉन, सिसो, सिपेकेटू आणि शिस्तुके अशा प्रकारचे यस या अक्षरानं सुरू होणारी 5 अक्षर आहेत. आणि अशा प्रकारचं जर टेक्निक आपण या कारखान्यामध्ये किंवा कंपनीमध्ये वापरलं तर आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे त्या ठिकाणी होतात याबद्दलची माहिती आपल्याला या लेसन 1 मध्ये घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा जो लेसन आहे तो म्हणजे ऑटोमोबाईलचा इतिहास व ऑटोमोबाईल क्षेत्राची वाढ. आता याच्यामध्ये ऑटोमोबाईलचा इतिहास याची माहिती पाहत असताना की हे ऑटोमोबाईल वाहन कधी तयार झालं याची उत्सुकता तुम्हा सर्वांनाच असते. तर सन 1885 मध्ये जर्मनीच्या कार्ल बेन्झ याने
जगातील पहिले पेट्रोल इंजिन असलेले 3 चाकी वाहन तयार केले होते. याच वेळी गॅटलिब डेमलर व विल्हेम मेबॅक या जर्मनीच्या चमूने पहिली मोटरसायकल तयार केली होती. यानंतर लगेच बेंज यांनी गती नियंत्रणासाठी ॲक्सेलरेटर, बॅटरी इग्निशन पद्धती, स्पार्क प्लग, क्लच, गिअर शिफ्ट व इंजिन थंड करण्यासाठी रेडिएटर याचा शोध लावला. आणि अशा प्रकारे या सर्व सुधारणांसह त्याने 1888 साली जगात पहिल्यांदा वाहनाचे उत्पादन करणे सुरू केले. तरी सुद्धा 1893 साली त्यांनी पहिले 4 चाकी वाहन तयार केले व या वाहनात त्याच्या स्वतःच्या डिझाईनचे 4 स्ट्रोक इंजिन बसवले होते. तर अशा प्रकारे हा जो काय ऑटोमोबाईलचा इतिहास आहे त्याची पण माहिती आपल्याला या लेसन नंबर 2 मध्ये घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपण रस्त्यावरती वेगवेगळ्या कंपनीची वाहनं पाहतो. त्या कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची वाहनं तयार होतात. आता भारतामध्ये काही कंपन्या आहेत, त्याचप्रमाणे काही परदेशी कंपनीची सुद्धा वाहनं आपल्याला या बाजारपेठेमध्ये बघायला मिळतात. तर अशा प्रकारे कोणत्या कंपनीमध्ये कोणत्या प्रकारचं वाहन तयार होतं, म्हणजेच कंपनीमध्ये उत्पादन होणाऱ्या वाहनांची माहिती, मग ती परदेशी असेल किंवा स्वदेशी असेल, त्यांची पण आपल्याला या ठिकाणी कंपन्यांची माहिती घ्यायची आहे की कोणत्या कंपनीमध्ये कोणत्या वाहनाचं उत्पादन होतं, त्याचप्रमाणे त्या कंपन्या कोठे आहेत. तर याबद्दलची माहिती आपल्याला याच लेसनमध्ये घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल क्षेत्राची वाढ कशा प्रकारे होत गेलेली आहे याबद्दलही आपल्याला थोडक्यात विश्लेषण या लेसनमध्ये करायचं आहे. त्यानंतर तिसरा जो लेसन आहे तो म्हणजे आयसी इंजिनची रचना. आता आयसी इंजिनची रचना त्याच्यामध्ये पाहत असताना आपल्याला इंजिन म्हणजे काय हे अगोदर पाहावं लागेल. मग या इंजिनची व्याख्या काय आहे, इंजिन कशाला म्हणतात, त्या इंजिनमध्ये कोणते पार्ट वापरले जातात, त्या इंजिनची रचना कशा प्रकारे केलेली असते, प्रत्येक पार्टचं कार्य कशा प्रकारे असतं, त्याचप्रमाणे त्या इंजिन कशा प्रकारे चालतं, त्या इंजिनवरती कोणत्या कोणत्या प्रकारच्या सिस्टीम त्या ठिकाणी वापरल्या जातात. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या लेसन नंबर 3 मध्ये घ्यायची आहे. कारण इंजिन आपण कशाला म्हणतो की ज्याच्यामध्ये रासायनिक इंधनाचं ज्वलन केलं जातं आणि त्याच्यापासून जी शक्ती तयार होते, या शक्तीच्या साह्यानं वाहन त्या ठिकाणी चालवलं जातं. तर अशा प्रकारे या इंजिनची रचना, मग ते इंजिन 2 स्ट्रोक्स असेल किंवा 4 स्ट्रोक्स असेल, पेट्रोल इंजिन असेल किंवा डिझेल इंजिन असेल, या सर्व इंजिनची रचना आणि त्याची कार्यपद्धती किंवा त्याच्यामध्ये असणारे कोणते कोणते पार्ट याबद्दलची संपूर्ण विस्तृत माहिती आपल्याला या लेसन नंबर 3 मध्ये पाहायची आहे. त्याचप्रमाणे लेसन नंबर 4 आत्ता सांगितल्याप्रमाणे की इंजिनला कोणते कोणते पार्ट असतात. मग पिस्टन असेल, कनेक्टिंग रॉड असेल, क्रँकशाफ्ट असेल, कॅम्पशाफ्ट असेल, पिस्टन रिंग असतील, फ्लायव्हील असेल, वॉल्व असेल, वॉल्व मेकॅनिझम असेल, टॅपेट असेल, टॅपेट कव्हर असेल, ऑइल चेंबर असेल, हे जे काही इंजिनचे मी आता सांगितलेले जे काय पार्ट्स आहेत, त्या प्रत्येक पार्टची आपण डिटेलमध्ये माहिती या लेसन नंबर 4 मध्ये घेणार आहोत. त्यानंतर लेसन नंबर 5 झडप व झडप यंत्रणा, त्याला इंग्रजीमध्ये वॉल्व आणि वॉल्व मेकॅनिझम असं म्हणतात. आता तुम्हाला इंजिन बद्दल कल्पना नाही, मात्र सध्या महाराष्ट्र शासनानं इंजिन 2 प्रकारचं, एक 2 स्ट्रोकचं इंजिन आणि एक 4 स्ट्रोक इंजिन, सध्या 2 स्ट्रोक इंजिनचं उत्पादन बंद केलेलं आहे. कारण या इंजिनमुळे
वातावरणामध्ये प्रदूषण जास्त होतं. त्याचप्रमाणे या टू स्ट्रोक इंजिनकडून आपल्याला ॲव्हरेज जास्त मिळत नाही. ॲव्हरेज याचा अर्थ काय, की 1 लिटर इंधनामध्ये तुमची गाडी किती किलोमीटर धावू शकते, त्याला आपण ॲव्हरेज म्हणतो. तर आता सध्या जी इंजिनचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात सुरू आहे ते म्हणजे 4 स्ट्रोक इंजिन. मग ते 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिन असेल किंवा ते 4 स्ट्रोक डिझेल इंजिन असेल. तर या 4 स्ट्रोक इंजिनमध्ये वॉल्व्ह दिलेले असतात. एक इनलेट वॉल्व्ह असतो आणि दुसरा एक्झॉस्ट वॉल्व्ह असतो. आणि मग ह्या वॉल्व्हची उघडझाप योग्य वेळेला होण्यासाठी ती यंत्रणा कशा प्रकारे काम करते त्याचा अभ्यास आपल्याला या लेसन नंबर 5 मध्ये करायचा आहे. त्यानंतर लेसन नंबर 6 शीतलन पद्धती, त्याला मराठीमध्ये कूलिंग सिस्टीम असं म्हणतात. आता जे 4 स्ट्रोकचे इंजिन असतं त्या 4 स्ट्रोक 4 सिलेंडरचं जे इंजिन असतं, म्हणजे उदाहरणार्थ 4 चाकी गाडी असेल त्याच्यामध्ये 4 सिलेंडरचं इंजिन असतं किंवा 3 सिलेंडरचं इंजिन असतं. तर या कूलिंग सिस्टीमचं कार्य कशा प्रकारे चालतं किंवा त्या कूलिंग सिस्टीमची आवश्यकता काय आहे त्याची आपल्याला माहिती पाहायची आहे. कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण इंजिनमध्ये इंधन म्हणून पेट्रोल किंवा डिझेलचा वापर करतो. हे जे इंधन आहे त्या इंजिनमध्ये जाळल्यानंतर किंवा त्याचं ज्वलन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता तयार होत असते. आणि ही जर उष्णता आपण कमी केली नाही तर इंजिन त्याचे पार्ट प्रमाणापेक्षा जास्त गरम होऊन ते खराब होतील किंवा डॅमेज होतील. आणि म्हणून त्या इंजिन पार्ट्सना अपायकारक व प्रमाणापेक्षा जास्त होणारी उष्णता कमी करण्यासाठी त्या इंजिनवरती कूलिंग सिस्टीमची रचना त्या ठिकाणी केली जाते. त्याचप्रमाणे इंजिन कार्यक्षम चालण्यासाठी आवश्यक असणारं तापमान टिकवून ठेवण्यासाठी त्या इंजिनवरती शीतलन पद्धत किंवा कूलिंग सिस्टीम दिलेली असते. आपण बऱ्याच वेळा पाहतो की वाहनं हे थंडी असू द्या किंवा उन्हाळा असू द्या किंवा पावसाळा असू द्या, या तीनही ऋतूमध्ये तुमच्या मोटार गाडीचं इंजिन कार्य करण्यास सक्षम राहावं या उद्देशाने त्या इंजिनवरती कूलिंग सिस्टीमची त्या ठिकाणी रचना केलेली असते. त्याचप्रमाणे त्या कूलिंग सिस्टीम मध्ये 4 चाकी वाहनाच्या कूलिंग सिस्टीम मध्ये आपण पाणी वापरतो. पण ह्या पाण्यामुळं इंजिनच्या फिरणाऱ्या भागांचा आवाज सुद्धा कमी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्याचप्रमाणे थंड हवामान परिस्थितीमध्ये या कूलिंग सिस्टीम मधील थर्मोस्टॅट या घटकाकडून इंजिन लवकरात लवकर सर्वसाधारण तापमानावर आणण्याचं कार्य सुद्धा या कूलिंग सिस्टीम कडून केलं जातं. आता या कूलिंग सिस्टीमचे 2 प्रकार असतात. एक एअर कूलिंग सिस्टीम आणि दुसरं वॉटर कूलिंग सिस्टीम. आता एअर कूलिंग सिस्टीम म्हणजे काय? एअर म्हणजे हवा. ज्या इंजिनचं तापमान हवेच्या साह्यानं कमी केलं जातं त्या सिस्टीमला आपण एअर कूलिंग सिस्टीम असं म्हणतो. आणि ही सिस्टीम शक्यतो 2 चाकी वाहनावरती वापरलेली दिसून येते. आपण बऱ्याच वेळा बघतो आपलं जे 2 चाकी वाहन आहे या 2 चाकी वाहनामध्ये त्या इंजिनवरती त्या ठिकाणी फिन्स दिलेले असतात. आणि ज्यावेळी आपण मोटरसायकल चालवतो रस्त्यानं तर समोरून येणारी हवा त्या इंजिनला धडकत असते आणि नॅचरली त्या इंजिनचं तापमान कमी होत असतं. आणि दुसरी जी पद्धत आहे कूलिंग सिस्टीमची ती म्हणजे वॉटर कूलिंग सिस्टीम. म्हणजे ज्या कूलिंग सिस्टीम मध्ये पाण्याच्या साह्यानं इंजिनचं तापमान कमी केलं जातं त्याला आपण वॉटर कूलिंग सिस्टीम असं म्हणतो. तर ज्या इंजिनवरती सिलेंडरची संख्या एकापेक्षा जास्त असते, मग 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, तर अशा इंजिनचं तापमान कमी करण्यासाठी त्या इंजिनवरती वॉटर कूलिंग सिस्टीमची रचना केलेली असते.
आणि मग या कूलिंग सिस्टीमचे कार्यप्रणाली किंवा कार्य कशा प्रकारे चालतं, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक येतात, त्या कूलिंग सिस्टीमचे फायदे आणि तोटे काय आहेत, याबद्दलची आपण विस्तृत माहिती या लेसन नंबर 6 मध्ये आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर लेसन नंबर 7 वंगण पद्धती, त्याला आपण इंग्रजीमध्ये लुब्रिकेशन सिस्टीम असं म्हणतो. बऱ्याच वेळा थंडीचे दिवस असतात आणि आपण थंडी वाजली की हातावरती हात घासतो. हातावरती हात घासल्यानंतर घर्षणामुळं उष्णता तयार होते आणि मग एक गोष्ट लक्षामध्ये येते की जिथं घर्षण होतं तिथं उष्णता तयार होत असते. आणि मग या इंजिनमध्ये तर सगळं लोखंडाचे पार्ट बनवलेले असतात आणि हे इंजिन फिरत असताना ते सर्व लोखंडाचे पार्ट्स हे एकमेकावरती असे फिरत असतात आणि त्यामुळं घर्षण होत असतं आणि या घर्षणामुळं उष्णता तयार होते आणि ही उष्णता जर आपण तयार झालेली कमी केली नाही तर त्या इंजिनचे पार्ट्स प्रमाणापेक्षा जास्त गरम होऊन झिजतात, डॅमेज होतात, खराब होतात. आणि म्हणून त्या दोन भागातील घर्षण कमी करण्यासाठी त्या दोन फिरणाऱ्या भागांमध्ये वंगणाची आवश्यकता असते किंवा लुब्रिकेशनची आवश्यकता असते. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की इंजिन मध्ये आपण ऑइल वापरतो. मग हे ऑइल वापरल्यामुळं काय होतं, तर इंजिनच्या फिरणाऱ्या भागातील घर्षण झीज कमी केली जाते. फिरणाऱ्या भागामध्ये घर्षणामुळे होणारा शक्तीचा ऱ्हास कमी केला जातो. फिरणाऱ्या भागातील घर्षणामुळे निर्माण होणारी उष्णता कमी केली जाते. त्याचप्रमाणे फिरणाऱ्या भागांचा व त्यांच्या फिरण्यामुळे निर्माण होणारा आवाज व त्या दोन भागामधील धक्के शोषून घेण्याचं काम सुद्धा त्या लुब्रिकेशन सिस्टीम मधल्या ऑइलमुळे त्या ठिकाणी केलं जातं. त्याचप्रमाणे इंजिनमध्ये फिरणाऱ्या भागावर जी काजळी असते किंवा इतर अशुद्ध द्रव्य असतात ते सुद्धा वाहून नेऊन ते भाग स्वच्छ करण्याचं काम या लुब्रिकेशन सिस्टीम कडून केलं जातं. तर अशा प्रकारे या लुब्रिकेशन सिस्टीमची माहिती पाहिजे आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. त्याची कार्यपद्धती, तिचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि त्यांचं कार्य कशा प्रकारे चालतं. त्याचप्रमाणे इंजिनला लुब्रिकेशन करण्यासाठी जे पदार्थ वापरतात त्यांना आपण लुब्रिकंट म्हणतो. आणि मग या लुब्रिकंटचे कोणते कोणते प्रकार आहेत, इंजिनच्या कोणत्या भागांना लुब्रिकेशनची आवश्यकता असते, इंजिनला कोणत्या प्रकारचं ऑइल वापरावं लागतं, त्या ऑइलचे प्रकार कशा प्रकारचे आहेत, ते माहिती आपल्याला या लेसन मध्ये घ्यावायची आहे. त्यानंतर पुढचा जो लेसन आहे तो म्हणजे पेट्रोल इंधन पुरवठा पद्धती. आपण दोन प्रकारचे इंजिन पाहतो, पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन. तर बऱ्याच वेळा आपण चारचाकी वाहनामध्ये पाहतो की इंजिन हे गाडीच्या समोरच्या बाजूला असतं आणि इंधनाची टाकी ही मागच्या बाजूला असते. आणि मग इंजिन पुढच्या बाजूला आहे आणि त्याचा साठा, पेट्रोलचा साठा जर बॅक साईडला असेल, मागे असेल, तर ह्या मागच्या बाजूचं ऑइल इंजिन पर्यंत देण्यासाठी त्या पद्धतीमध्ये कोणते कोणते घटक असतात, त्या घटकांचं काम कशा प्रकारे चालतं, याबद्दलची माहिती आपण या लेसन नंबर 8 मध्ये पाहणार आहोत. म्हणजेच पेट्रोल इंजिनला कशा प्रकारे इंधनाचा किंवा पेट्रोलचा पुरवठा केला जातो याबद्दलची माहिती आपल्याला या लेसन मध्ये घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा काय होतं की मोटार गाडीचं इंजिनची लेवल थोडी उंच असते आणि तुमच्या पेट्रोलची टाकी मागच्या बाजूला थोडी खालच्या बाजूला असते आणि मग खालून वरच्या बाजूला द्रव पदार्थ वाहणार नाही, तर त्यासाठी त्या इंजिनवर एक इंधनाचा पंप, त्याला आपण फ्युएल पंप म्हणतो, तो इंजिन कडून ऑपरेट केला जातो किंवा कार्यान्वित केला जातो. आणि त्याच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपण विहिरीतील पाणी वॉटर पंपाने फिरवून, वॉटर पंप हा इलेक्ट्रिक मोटारीकडून फिरवला जातो आणि मग विहिरीतील पाणी बाहेर येतं, त्याचप्रमाणे
पेट्रोल इंजिनवरती सुद्धा एक फ्युएल पंप असतो आणि त्याला ऑपरेट करून मग त्या पेट्रोलच्या टाकीमधलं पेट्रोल इंजिन पर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलं जातं. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक असतात? त्या पेट्रोल इंजिन मधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे कार्बोरेटर. हे नाव तुम्ही ऐकलं असेल. या कार्बोरेटरचं काम काय असतं? तर इंजिनला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये किंवा वेगवेगळ्या गतीला वेगवेगळ्या प्रमाणात हवेच्या आणि पेट्रोलच्या मिश्रणाचा पुरवठा करण्याचं काम या कार्बोरेटर कडून केलं जातं. त्याची माहिती सुद्धा आपल्याला या लेसन मध्ये घ्यायची आहे. त्याचप्रमाणे इंजिन वरती एक एअर फिल्टर बसवलेला असतो. एअर म्हणजे काय? हवा. आपण पाहतो आपल्या सभोवतालची जी हवा आहे, या हवेमध्ये असंख्य धुळीचे कण असतात आणि मग अशी धूलकणयुक्त हवा जर इंजिनच्या आतमध्ये फिरणाऱ्या भागांपर्यंत जर गेली तर त्या हवेतील घाणीमुळं इंजिनचे पार्ट खराब व्हायची शक्यता असते आणि म्हणून इंजिनला नेहमी स्वच्छ हवेचा पुरवठा व्हावा म्हणून त्या इंजिनवरती एक एअर फिल्टर दिलेला असतो. त्याची सुद्धा माहिती आपल्याला याच लेसनच्या माध्यमातून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे या पेट्रोल इंजिनला कशा प्रकारे पेट्रोलचा पुरवठा केला जातो, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक असतात, या सर्व घटकांची माहिती आपल्याला या लेसन मध्ये घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण पेट्रोल इंजिनच्या इंधन पुरवठ्याचा पद्धतीचा अभ्यास करणार आहोत, त्याचप्रमाणे शेवटचा जो लेसन आहे तो डिझेल इंजिन इंधन पुरवठा पद्धत. यामध्ये सुद्धा की डिझेल इंजिनला इंधनाचा पुरवठा कशा प्रकारे केला जातो, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक असतात, मग त्याच्यामध्ये फ्युएल इंजेक्शन पंप असेल, फीड पंप असेल, फिल्टर्स असतील, त्याचप्रमाणे इंजेक्टर नॉझल असेल, या सर्वांची कार्यपद्धती कशा प्रकारे आहे याबद्दलची माहिती आपल्याला या लेसन मध्ये घ्यावायची आहे. तर अशा प्रकारे आपण या पेपर 1 मध्ये 1 ते 9 या लेसन मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा अभ्यास करावायचा आहे याची मी थोडक्यात अगदी कल्पना दिलेली आहे. आपण पुढच्या तासाला या प्रत्येक शिकवण्यासाठी आता आपण सुरुवात करणार आहे आणि पुढच्या तासाला आपण लेसन नंबर 1 म्हणजे कार्यशाळा परिसर व कार्यसंस्कृती याची माहिती घेणार आहोत. तसेच आपल्या या अभ्यासक्रमाची परीक्षा पद्धत कशी असते त्याचा एक चार्ट तुमच्या समोर दाखवलेला आहे. हा वार्षिक परीक्षेचा चार्ट आहे. म्हणजे वार्षिक परीक्षेला थेअरीचा 80 मार्काचा पेपर असतो. आपल्याला थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही घ्यायचे आहेत. याच्यामध्ये पेपर 1 आहे, 80 मार्काची थेअरी आहे. थेअरीचा पेपर असतो, त्यासाठी वेळ 3 तास आहे. त्याचप्रमाणे प्रॅक्टिकल सुद्धा 80 मार्काचा असतं, त्यासाठी सुद्धा वेळ 3 तासाचा असतो. त्याचप्रमाणे जे टर्म वर्क असतं, टर्म वर्कला 20 मार्क आहे. म्हणजेच प्रॅक्टिकल किंवा प्रात्यक्षिक करण्यासाठी जे जे तुम्ही प्रयोग करणार आहात त्या सर्वांचं एक वही तयार करावी लागते आणि त्याचं लिखाण केल्यानंतर त्यासाठीचे 20 मार्क दिलेले आहेत. त्याचप्रमाणे एक प्रोजेक्ट आपल्याला या ऑटोमोबाईलच्या संबंधित एक तयार करायचा असतो, त्याला 10 मार्क असतात. त्याचप्रमाणे आपल्याला काही व्हिजिट द्यावे लागतात, याला इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणतात, त्यासाठी जे 10 मार्क असतात. अशा प्रकारे वार्षिक परीक्षेसाठी आपल्याला एकूण प्रत्येक विषयाची ही 200 मार्काची परीक्षा होणार आहे. पेपर 1 ची 200 मार्काची, पेपर 2 200 मार्काची आणि पेपर 3 सुद्धा 200 मार्काची परीक्षा त्या ठिकाणी होत असते. याशिवाय सहामाही परीक्षा जी असते, आता सहामाही परीक्षेचा मी चार्ट दिलेला नाही, पण सहामाही परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या प्रत्येक पेपरची थेअरीचा 50 मार्काची परीक्षा होते आणि प्रॅक्टिकलची सुद्धा 50 मार्काची परीक्षा त्या ठिकाणी होते. अशा प्रकारे या 11वीची या परीक्षेची पद्धत मी या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगितलेली आहे. याशिवाय वर्षभरामध्ये आपल्याला
30 मार्काच्या 2 घटक चाचण्या असतात आणि 10 मार्काचे 4 ट्युटोरियल असतात. त्याला आपण गृहपाठ असं म्हणतो किंवा हे जे ट्युटोरियल आहे हे आपण वर्गामध्ये घेत असतो. तर अशा प्रकारे ही एकूण वर्षभरामध्ये एकूण 400 मार्काची परीक्षा असते. म्हणजे पहा, सहामाही परीक्षा 50 मार्काचं थेअरी, 50 मार्काचं प्रॅक्टिकल, किती 100 झाले. त्याचप्रमाणे वर्षातून 2 घटक चाचण्या 30-30 मार्काच्या आणि 10-10 मार्काचे 4 ट्युटोरियल म्हणजे ते 100 झाले. तर सहामाही परीक्षा 100 आणि ट्युटोरियल आणि घटक चाचणी ते 100 म्हणजे ते 200 मार्काची परीक्षा आणि ही 200 मार्काची परीक्षा. तर अशा प्रकारे आपला पेपर 1 ची वर्षभरामध्ये 400 मार्काची परीक्षा होते आणि या 400ला 4 न भागून मग 100 पैकी मार्क त्या ठिकाणी तुमच्या मार्क लिस्टवरती येत असतात. तर अशा प्रकारे आज आपण पेपर 1 मध्ये कोणता अभ्यासक्रम घेणार आहोत, त्याचप्रमाणे या परीक्षा या अभ्यासक्रमाची परीक्षा 11वीची परीक्षा पद्धत कशी आहे याविषयीची थोडक्यात माहिती घेतलेली आहे आणि उद्याच्या तासाला आपण लेसन नंबर 1 ला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.